नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धुले पोपट भगवान। आज आपण इयत्ता 6वीच्या भाषा विषयातील शब्दांच्या जाती हा टॉपिक घेणार आहोत। हा जो घटक आहे हा व्याकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण ज्यावेळेस आपण भाषा शिकतो म्हणजे आपल्या मनामध्ये असणारे जे काही भाव असतात, लहान मुलं असतील मोठी माणसं असतील, त्यावेळेस ते आपल्या मनातला भाव एकमेकांना सांगतात। त्यावेळेस ते सांगत असताना जे काही वाक्य बोलतात त्या वाक्यामध्ये अनेक शब्द असतात आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो, जात वेगळी असते, प्रकार वेगळा असतो। त्याच्या अर्थानुसार, जातीनुसार, प्रकारानुसार या व्याकरणामध्ये त्याचे भाग पडलेले असतात। आणि ज्यावेळेस आपण वाक्य बोलतो ते वाक्य म्हणजे अनेक शब्दाचा सुसंगत घटक असतो। अनेक शब्द सुसंगत मांडलेले असतात आणि त्याचं वाक्य बनतं। त्यानंतर ज्यावेळेस एखादा शब्द बनतो तो म्हणजे अनेक वर्ण एकत्र असतात। जसं या ठिकाणी मगर हा शब्द आपण लिहितो, त्यामध्ये जर मगर या पद्धतीने जर मांडलं तर त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो। जर आपण र ग म असं जर मांडलं तर त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही। तसंच वाक्य असतं की ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये असणारे जे शब्द आहेत ते जर योग्य क्रमाने मांडले तरच त्याचं अर्थपूर्ण वाक्य तयार होतं। आणि त्या प्रत्येक शब्दाला जो काही अर्थ असतो, जो प्रकार असतात, त्यालाच आपण शब्दाच्या जाती असे म्हणतो। आता यामध्ये आपण जर विचार केला तर अनेक शब्दांच्या जाती आहेत आणि त्या शब्दांच्या जातीमध्ये ह्या 8 प्रकारचे शब्द या ठिकाणी असतात आणि त्या 8 प्रकारच्या त्या शब्दांचे 8 प्रकार पडतात, त्यालाच आपण शब्दाच्या 8 जाती म्हणतो। त्या 8 जातीपैकी 4 जाती विकारी, 4 जाती अविकारी असतात। आता त्यामध्ये त्याला विकारी शब्दाला सव्यय म्हणतात, अविकारी शब्दाला अव्यय असे म्हणतात। सव्यय याचा अर्थ असा होतो या शब्दाच्या मूळ रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होतो। याच्यामध्ये बदल होतो म्हणून याला आपण विकारी म्हणतो। आणि यामध्ये बदल होत नाही म्हणजे या शब्दाच्या मूळ रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार बदल होत नाही म्हणून यांना आपण अविकारी किंवा अव्यय म्हणतो। आता या शब्दाच्या जातीमध्ये पहिली जात आहे नाम। आपण वस्तू असेल, पदार्थ असेल, ठिकाण असेल, याला जे आपण नाव देतो त्याला आपण नाम असे म्हणतो। वस्तू, पदार्थ आणि ठिकाण याला आपण नाम म्हणतो। आता आपण ज्यावेळेस वाक्य बोलत असतो त्यावेळेस राम गावाला गेला, राम आज शाळेत येणार नाही, रामकडे मित्र आले, प्रत्येक वेळेस राम म्हणत नाही। मग त्याच्याऐवजी आपण तो राम गावाला गेला, तो गावाला गेला, तो आज येणार नाही, तो उद्या येणार आहे, म्हणून त्याच्याऐवजी तो, ती, ते, त्याला, त्याने हे जे शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो। म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। जर आपल्याला एखादी वस्तू असेल, पदार्थ असेल, त्या पदार्थाबद्दल जर विशेष माहिती सांगायची असेल, समजा आपल्या वर्गातील हा राम नावाचा विद्यार्थी आहे, तो खूप हुशार आहे, पण ते कसं सांगणार आपण? राम हुशार मुलगा आहे। राम कसा आहे? हुशार आहे। याचा अर्थ नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो। मग ते हुशार असेल, रंग असेल, त्याच्या अंगी असणारे गुण असतील, याला आपण विशेषण म्हणतो। जर एखादं वाक्य बोलत असतो आपण, ते बोलत असताना त्या वाक्याच्या शेवटी अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला आणि वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो। आता तो क्रियापद मध्ये क्रियावाचक शब्दही असतो, कधी त्याच्यामध्ये तो वाक्याच्या शेवटी पण येतो, म्हणून आपण त्याला क्रियापद म्हणतो। राम गावाला गेला आहे किंवा राम आंबा खातो, या ठिकाणी खातो हा शब्द शेवटी आला पण तो खाण्याची क्रिया करतो म्हणून त्याला क्रियापद असे म्हणतो, म्हणजे क्रियावाचक शब्द। यानंतर जी क्रिया घडते त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण आपण म्हणतो। क्रियाविशेषण म्हणजे कसं? क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द। जसं राम झटपट चालतो, चालण्याची क्रिया आहे पण कशी करतो? झटपट करतो, सावकाश करतो, हळूहळू करतो, म्हणून त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात। त्यानंतर दुसरा शब्द आहे शब्दयोगी आवे। शब्दयोगी आवे म्हणजे शब्दाला जोडून राम झाडावर चढतो, झाडापलीकडे, अलीकडे, घरावर, वर, खाली, पलीकडे, अलीकडे जो शब्द जोडून येतो शब्द योगी, त्याला आपण शब्दयोगी आवे म्हणतो।
त्यानंतर राम आणि श्याम, राम आणि श्याम, त्यानंतर दोन वाक्य जोडतो आपण. दोन वाक्य ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. म्हणजे जोडण्याची जी क्रिया आहे, जो शब्द करतो त्याला उभयान्वयी. मग आपण राम आणि, म्हणून किंवा परंतु अशा दोन वाक्य किंवा शब्द या शब्दांनी जोडतो. ज्या शब्दांनी जोडतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतो. आणि जर आपल्या मनातले भाव सांगायचे असतील, एखाद्याच्या पायामध्ये काटा घुसला तर आपण त्याला काय म्हणतो, आई ग. एखादं सुंदर बाग आहे, त्या सुंदर बागेमध्ये फुल दिसलं, फुल दिसल्यानंतर आपण म्हणतो अरे वा खूपच छान. जर समजा आपल्याला एखादा अचानक मोठा साप दिसला, आपल्या तोंडातून लगेच शब्द येतो बाप रे. म्हणजे ह्याच्या मनातले भाव आहेत. किंवा एखाद्याचं दुःख झालं, अरे अरे, हे जे शब्द निघतात त्या शब्दाला आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो. आणि खरोखर हे जे शब्द आहेत 8, या 8 शब्दांनी भाषा बनलेली आहे. आपल्या मनातले भाव व्यक्त करणारी ही भाषा आहे. म्हणून याला आपण या शब्दाच्या जाती म्हणतो, प्रकार म्हणतो. आणि खरोखर हे खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरच आपली भाषा अवलंबून आहे. धन्यवाद.